नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना कळते कशी ते तुम्हाला मला सांगायचं आहे. भ्रष्टाचाराचा एक उत्तम नमुना आणि भ्रष्टाचाराचे पैसे नेमके जातात कुठे हे स्पष्ट करणारी ही घटना आहे. म्हटलं तर घटना खूप साधी आहे. व्यवस्था कशा स्वरूपामध्ये काम करत असते हे दाखवणारे, म्हणजे अशी उदाहरणं चिकार सापडतील, पण व्यवस्था पैसे गोळा कशासाठी करते हे बघणं आवश्यक आहे. घटना अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिलेट्सला प्रोत्साहन देण्याची योजना आली. यामध्ये मग त्या मिलेट्सच्या धान्याचा वापर करणारे, उत्पादन करणारे, विक्री करणारे, त्याचा वापर करायला भाग पाडणाऱ्या अनेक उद्योजकांना कर्ज देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली. यालाच प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अनेक व्यावसायिकांनी आपापलं काम करायला सुरुवात केली. आता यात मी कोणाचं व्यक्तिगत नाव उघड करणार नाहीये यासाठी की उगाच त्यांना त्रास नको माझ्या या सगळ्या प्रकारामुळे. छत्रपती संभाजीनगरमधल्या एका व्यावसायिकाने, उद्योजकाने मिलेट्ससाठी प्रचार प्रसार करता यावा, म्हणजे या धान्याच्या पासून इडली कशी करता येते, वेगवेगळे पदार्थ कसे करता येतात हे दाखवण्यासाठी म्हणून एक फिरतं स्वयंपाकघर घेण्याचा निर्णय घेतला. अर्थात याला केंद्र सरकारकडून कर्ज पुरवठा झाला होता. अर्ज केला आणि कर्ज मिळालं अशी ती स्थिती. म्हणजे केंद्र सरकारची योजना, अर्ज करा, पायलीचे 50 कागद लावा, वाट बघा, कागद पूर्ण करा, यात नाही अडकून पडवलं. त्यांना अर्ज केला आणि कोट्यावधी 1.5 कोटी रुपयांचं कर्ज मिळालं. बरं, ते ठीक आहे. कर्ज मिळाल्यावर त्यांनी या सगळ्या धान्याची खरेदी सुरुवात केली, त्यातले प्रयोग करायला सुरुवात केली, प्रक्रिया करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रभर फिरून या धान्याला त्याचे पदार्थ कसे रुचकर बनतात, चविष्ट बनतात हे दाखवण्यासाठी एक फूड व्हॅन, फूड ट्रक घेण्याचं ठरवलं. मग इथल्याच एका टाटा कंपनीतून, इथेही पुन्हा वोकल फॉर लोकलची गोष्ट येते, टाटाची एक मालवाहू वाहन विकत घेतलं आणि त्या मालवाहू वाहनाला फूड ट्रकमध्ये बाहेरून कन्व्हर्ट केलं. आता हे वाहन घेताना त्यांनी अगदी केबिन आणि चेसी एवढंच घेतलं होतं आणि ते आरटीओला कळवलं होतं की आम्ही याचं फूड ट्रकमध्ये रूपांतर करतो आहोत. मग फूड ट्रकमध्ये रूपांतर करत असताना सगळं ते बनवून बॉडी बिडी खर्च करून त्यांनी 2-4 लाख 5 लाख काय खर्चले ते खर्चले असतील, ते सगळं करून गाडी आली आरटीओ ऑफिसला पासिंगसाठी. आता आरटीओ ऑफिसला पासिंगला आली, बाकी सगळ्या प्रोसिजर पूर्ण झालेल्या होत्या. म्हणजे कसं आहे, आपल्याकडे गाडी घ्यायची असेल ना तर तिथेच एक एजंट असतो. कोणाचा? त्या गाडी विकणाऱ्यांचा एक एजंट असतो. तो एजंट हँडलिंग चार्जेस म्हणून काही पैसे घेतो. तुम्ही बघा तुमच्या कोटेशनमध्ये हँडलिंग चार्जेस नावाचा एक प्रकार असतो. आरटीओ फीस किंवा हँडलिंग चार्जेस असं काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. त्या अतिरिक्त खर्चात लाच सुद्धा समाविष्ट असते. आता हा भ्रष्टाचार शिष्टाचार झाल्यामुळे या हँडलिंग चार्जेसला, आरटीओ चार्जेसला किंवा अजून कुठल्या लाचेच्या पैशाला एक वेगळं नाव दिलं जातं की प्रोसेसिंग फीस असं एक नाव दिलं जातं. ती प्रोसेसिंग फीस, शिष्टाचार झालेली नावं देऊन त्या लाचेला काही लोकांची हरकत नसते, ती पण दिली जाते. आणि मग ती गाडी बनवून आल्यावर, पूर्ण रेडी होऊन आल्यावर जाते आरटीओ ऑफिसला. आरटीओ ऑफिसला गेली की मग आरटीओ तपासणी करतात आणि त्यावर एक वाक्य लिहितात, शेरा लिहितात, पासिंग करत नाहीत. ते वाक्य काय असतं तर पेसो सर्टिफिकेट प्रोसेस करा, सबमिट करा. आता हे पेसो सर्टिफिकेट काय आहे? खरं तर हा धक्कादायक प्रकार असतो पेसो सर्टिफिकेट. मग आमच्या काही माणसांनी आरटीओना विचारलं की बाबा हे पेसो सर्टिफिकेट काय आहे? ते म्हणाले ते ज्या गाडीत सिलेंडर वाहतूक करायची असते त्या गाडीला पेसो सर्टिफिकेट आवश्यक असतं. मग दुसरा प्रश्न होता, हे पेसो सर्टिफिकेट मिळतं कुठं? आरटीओचं उत्तर होतं आम्हाला माहित नाही, आणा. मग आम्ही पेसो सर्टिफिकेट लागतं कोणाला याचा शोध घ्यायला सुरुवात केली. हे पेसो सर्टिफिकेट पेट्रोल अथवा गॅस, मग तो CNG, LPG या स्वरूपाचा गॅस वाहतूक करणारी वाहनं जी असतात त्याला.
एक सिलेंडर गाडीत ठेवून फिरायला पेसो सर्टिफिकेट लागत नाही. बरं चला, कायद्याने वागलं पाहिजे म्हणून पेसोकडे संपर्क करायचा प्रयत्न केला, तेव्हा कळलं की अशा एका सिलेंडरच्या वाहतुकीला पेसो सर्टिफिकेटच देत नाही, पेसो प्रमाणपत्र देणार नाही आणि पेसोच्या प्रमाणपत्राशिवाय आरटीओ पासिंग होणार नाही. आप माने या ना माने, मी पेसो सर्टिफिकेट मागणार असं म्हणणारे अधिकारी आपल्या मध्यस्थाकरवी निरोप देऊ लागले. निरोप काय देऊ लागले? गाडीला पासिंग करण्यासाठी पेसो प्रमाणपत्र आवश्यक आहे, नसेलच तर 1.5 लाख रुपये रोख द्या. आता फूड ट्रक चालवायचे आणि 1.5 लाख रुपये पासिंगला लाच द्यायचे, याने काय घंटा कमवायचा? म्हणजे लोकांच्या कब्बशाही सोडून 4 रुपये कमवायचे आणि त्यात 1.5 लाख रुपये लाचेत द्यायचे, म्हणजे काय? बरं, हे पेसो प्रमाणपत्र किती आवश्यक आहे? काहीच नाही. एक सिलेंडरसाठी पेसो सर्टिफिकेट द्यायला तयार नाही. आता पेसो सर्टिफिकेट मिळालं नाही तर आरटीओचे अधिकारी गाडी पासिंग करणार नाहीत. 1.5 लाख रुपयाची मागणी. मला प्रश्न पडला की साला काय होतंय काय? मग आम्ही याच्या खोलात जायचा प्रयत्न केला. आता ARTO म्हणजे भयंकरच प्रकार असतो तो काही असा आपण भेटावं, बोलावं, मग डेप्टी आरटीओला फोन करून मेसेज करून तो बोलणं म्हणजे काय देव भेटल्याचा आनंद. आम्ही तोही प्रयत्न केला भेटण्याचा, बोलण्याचा. तेव्हा एजंटाच्या करवी जो निरोप मिळाला ना, तो फार भयंकर होता. आणि आता इथे महाराष्ट्राच्या राजकारणात खरी आग लागणार आहे. खरी आग इथे लागणार आहे. हे खरं असेल तर काय झालं? त्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थाकरवी स्पष्टपणे कळवलं की मराठवाड्यात झालेल्या एका आरक्षण आंदोलनाला आम्हाला पैसे द्यावे लागले आहेत, जे मंत्र्यांच्या मध्यस्थीने आम्ही दिले आहेत. ते पैसे कसे वसूल करायचे? आता इथे प्रश्न काय येतो? आंदोलनाला पैसे दिले कोण? एक आरोप सारखा होत असतो, अमक्याने पैसे दिले, तमक्याने पैसे दिले. मग आम्ही उगाचच याचे डॉट जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्या डॉट जोडण्यातून कळलेली गोष्ट अशी होती, अधिकारी परिवहन विभागाचा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रताप सरनाईकांना सूचना गेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पैसे जमा करून द्या. ते पैसे परिवहन मंत्र्यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना द्यायला सांगितले. अधिकाऱ्यांनी ते पैसे नेऊन आरक्षण आंदोलनासाठी पुरवले आणि त्याची रिकव्हरी आता या पासिंगसाठी काही ना काहीतरी प्रमाणपत्र काढणाऱ्या गाड्यातून होते. हे मी सांगत नाही आहे, जे कृपया हे माझ्या बोकांडी टाकू नका. हे ते अधिकारीच सांगतायत एजंटांना, एजंट आम्हाला, आणि सांगतायत की याची रिकव्हरी चाललेली आहे. त्यामुळं तुम्हाला मिळणार नसलेली प्रमाणपत्र दाखवली जातात, सांगितली जातात आणि त्याच्या थ्रू वसुलीचं कांड केलं जातं. आता या 2 गोष्टी, एक छोटे मोठे उद्योग करणारा, फूड ट्रक चालवणारा, छोटा मोठा व्यावसायिक कसं बरं सर्वाईव्ह करणार आहे? केंद्रातलं सरकार अनुदान देत आहे, पैसे देत आहे, पण त्याला इथले अधिकारी अडवतायत. अधिकारी सुद्धा जगलरी करणारी, खोटी वाटणारी माहिती मुरवतायत. आता यात अधिकाऱ्यांचे हे प्रताप सरनाईक असलेले मंत्री लक्षात घेणार आहेत का, की पुन्हा एकदा असाच नंगा नाच चालवत वसुली करण्याचं धोरण राज्यात चालत राहणार आहे? हे स्पष्ट झालं पाहिजे. या पेसो प्रमाणपत्राची एक मोठी गडबड आहे. म्हणजे या उद्योजकाला एक सिलेंडर गाडीत स्वयंपाकासाठी न्यायचं आहे म्हणून पेसो प्रमाणपत्र सांगितलं जातं. पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या, गॅसची वाहतूक करणाऱ्या गाड्या यांना पेसो प्रमाणपत्र लागतं. म्हणजे एक सिलेंडर तुम्ही वापरणार असाल तरी पेसो लागतं असं जर अधिकारी म्हणणार असतील, तर पेट्रोलच्या गाड्या
पेट्रोल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पेसो लागतं. मग पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्याच्या टाकीमध्ये 40 लिटर पेट्रोल टाकून फिरावं लागतं. मग 40 लिटर पेट्रोल टाकून तुम्ही वाहतूक करता आहात म्हणून त्यांनाही पेसो मागणार आहेत का पुढे? सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांना म्हणजे सीएनजीची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पेसो लागेल. मग सीएनजी आपल्या गाडीच्या टाकीत 7-8 किलो घेऊन फिरणाऱ्या ज्या गाड्या असतात ते मागं टाकी लावून त्यांनाही पुन्हा पेसो मागणार आहात का तुम्ही? की पेसो हे फक्त पेसो काढण्यासाठीची व्यवस्था आहे, हे जरा त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. या संबंधीचे अधिक पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत जे मी सरनाईकांना पाठवतो आहे. नमस्कार.